بسم الله الرحمن الرحيم طه ما أنزلنا عليك القرآن لتشقى إلا تذكرة لمن يخشى تنزيلا ممن خلق الأرض والسماوات العلى الرحمن على العرش استوى له ما في السماوات وما في الأرض وما بينهما وما تحت الثرى وإن تجهر بالقول فإنه يعلم السر وأخفى الله لا إله إلا هو له الأسماء الحسنى وهل أتاك حديث موسى إذ رأى نارا فقال لأهلهم كثوا إني آنست نارا لعلي آتيكم منها بقبس أو أجد على النار هدى فلما أتاها نودي يا موسى إني أنا ربك فاخلع عليك إنك بالواد المقدس طوى وأنا اخترتك فاستمع لما يوحى إنني أنا الله لا إله إلا أنا فاعبدني وأقم الصلاة لذكري إن الساعة آتية أكاد أخفيها لتجزى كل نفس بما تسعى فلا يصدنك عنها من لا يؤمن بها واتبع هواه فتردى وما تلك بيمينك يا موسى قال هي عصاي أتوكأ عليها وأهش بها على غنمي ولي فيها مآرب أخرى قال ألقها يا موسى فألقاها فإذا هي حية تسعى قال خذها ولا تخف سنعيدها سيرتها الأولى واضمم يدك إلى جناحك تخرج بيضاء من غير سوء آية أخرى لنريك من آياتنا الكبرى اذهب إلى فرعون إنه طغى. आरंभ अल्लाहच्या नावाने जो मोठा मेहरबान अतिशय दया करणारा आहे. ताहा. आम्ही तुमच्यावर हे कुराण यासाठी उतरवलं नाही की तुम्ही एवढ्या कष्ट यातना सहन कराव्या, परंतु हे तर बोधपत्र आहे अशा त्या प्रत्येक मनुष्याकरता जो अल्लाहचं भय राखतो. हा ग्रंथ तर त्यानं अवतरित केला आहे ज्यानं जमीन निर्माण केली आणि आकाशांना उंच केलं. रहमान दयावान अल्लाह मोठा आलिशान आहे. ईशराज सत्तेवर तोच विराजमान आहे. जे काही आहे ते सर्व त्याचंच आहे. मग आकाशामध्ये असो, जमिनीवर असो किंवा या दोघांच्या दरम्यान असो अथवा ओल्या मातीच्या प्रत्येक बारीक थराखाली पाताळात असो, तुम्ही आपलं म्हणणं मोठ्यानं सांगा किंवा हळू आवाजात. तो तर फार लपलेली आणि गुप्त भेदाची गोष्टही जाणतो. अल्लाहच्या शिवाय दुसरा कोणी उपास्य असू शकत नाही. सर्व उत्तम नावं त्याचीच आहेत. आणि हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तुम्हाला मूसाची गोष्ट कळली का? जेव्हा मूसा यांनी आग पाहिली तेव्हा ते आपल्या कुटुंबियांना म्हणाले की तुम्ही थांबा, मला आग दिसून येत आहे, यासाठी की मी तुमच्याकरता तिथून अंगारा घेऊन यावं किंवा मग आगीच्या प्रकाशात उचित मार्ग माहिती करून यावं. जेव्हा ते आगीच्या जवळ पोहोचले तेव्हा त्यांना आवाज ऐकू आला, हे मूसा, निस्संदेह केवळ मीच तुमचं पालन करता आहे. हे तुवाच्या खोऱ्याचं पवित्र स्थान आहे जिथे तुम्ही येऊन पोहोचलाय. आता तुम्ही आपल्या खडावा उतरवून टाका आणि मी तुमची निवड केली आहे. लक्षपूर्वक ऐका जे तुमच्याकडे वह्य केलं जात आहे. निस्संदेह मी आणि फक्त मीच अल्लाह आहे. माझ्याशिवाय कोणीही उपासनेच्या लायक नाही. तेव्हा केवळ माझीच भक्ती उपासना करा आणि माझ्या स्मरणासाठी नमाज नियमित अदा करीत राहा. ही गोष्ट खात्रीची की कयामत आल्याशिवाय राहणार नाही आणि मी हे ठरवलं आहे की तिच्या येण्याची वेळ लपवून ठेवू, यासाठी की प्रत्येक जीवाला आपल्या धावपळीचा आणि परिश्रमाचा पुरेपूर मोबदला मिळावा. जो हे मानत नाही आणि आपल्या मनपसंत मार्गावर चालतो तर अशा मनुष्यानं तुम्हाला कयामतीविषयी खात्री नसलेला बनवू नये, नाहीतर तुमचाही सर्वनाश होईल. आणि हे मूसा, तुमच्या उजव्या हातात हे काय आहे? मूसा म्हणाले, ही तर माझी लाठी आहे जिच्यानं मी आधार घेतो आणि हिच्याद्वारे आपल्या शेळ्यांच्या झुंडीवर वृक्षाची पानं झाडून घेतो आणि या लाठीच्या मदतीनं आणखी अनेक कामं होतात.
पालनकर्त्यानं आदेश दिला की हे मूसा, ही लाठी खाली टाका. लाठी खाली टाकल्यावर तिचा वेगानं धावत असलेला साप बनला. फरमावलं, याला धरा आणि भिवू नका. याला आम्ही त्वरित त्याच्या पहिल्या अवस्थेत बदलून टाकू आणि आपला हात कोपरा दुमडून आपल्या बगलेत घाला. तो कसल्याही डागाशिवाय सफेद प्रकाश पसरवत बाहेर येईल. ही दुसरी निशाणी झाली. अजून तर आपल्या मोठ्या निशाण्यांपैकी तुम्हाला आम्ही एवढंच दाखवलं आहे. आता तुम्ही फिरौनकडे जा. तो फार खोडसाळपणा करू लागला आहे.